अभंगाच्या सुरुवातीला 2 प्रश्न आहेत. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय या अभंगातून उपदेश कोणाला करतात? प्रश्न नंबर 1. आणि जे महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय उपदेश करतात त्यांचा उपदेश करण्याचा अधिकार आहे का? सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न. ज्यांना उपदेश केला ते कोण? आपण सर्वसामान्य. महाराज, या पृथ्वीवरती 84 लक्ष हजार योनी आहे, पण या 84 लक्ष हजार योनीमध्ये फक्त मनुष्य देहालाच उपदेश आहे. त्याचं कारण आहे, इतर 83,99,999 योनीमध्ये कोणाला सुद्धा भजन करता येत, मावशी मांडी घाला, असं कोणाला सुद्धा भजन करता येत नाही. भजन करता येतं कोणाला महाराज? कुणाला? हा, तू म्हणसाल महाराज आम्हाला काय विचारायला, तुझं तू सांग. कुणाला भजन करता येतं? या मनुष्य देहाला. अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो महाराज. याच नरदेहामध्ये आल्याच्या नंतर कळतं की भजन केलं पाहिजे. महावैष्णव माऊली ज्ञानोबारांनी आपल्याला उपदेश केला. सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा, उपदेश करावा महाराज, उपदेश करावा कुणाला? ज्याला कळतंय त्याला करावा का ज्याला कळत नाही त्याला करावा? बोला ना, कोणाला उपदेश करावा? ज्याला कळतंय. नीट आहे का? कोणाला उपदेश करावा? ज्याला कळतंय. ज्याला कळतंय त्याला. बघा आता इथं आमच्या समोर बाबा बसलेले आहेत. बाबा, तुम्हाला विस्तव माहिती ना? विस्तव, विस्तवच म्हणतात ना इकडे. विस्तव, विस्तवाला हात लावल्याच्या नंतर गुदगुल्या होतात नाही? काय होतं मग? चटका बसतो. हे तुम्हाला माहिती आहे. आणि जर मी तुमच्या जवळ आलो म्हटलो बाबा विस्तवाला हात लावायचा नाही, याला हात लावल्याच्या नंतर चटका बसतो, ते योग्य की अयोग्य? हा, तुम्हाला माझी भाषा कळ ना का? कळायली ना? महाराज भाषेचा लय प्रॉब्लेम होतो. तिकडे नांदेड भागात कीर्तनाला गेलो बाबा, कीर्तनाला गेलो, बैठकीत जाऊन बसलो, 4-5 माणसं माझ्याकडे आली, मला म्हणे महाराज तुम्ही कधी आल्या? काय महाराज, ते म्हणतात ना गाव बदलले की भाषा बदलते. आता ते आल्या म्हटले, मला पंचायत झाली ना. कारण आमच्या इकडं माणसं जर आली, पुरुष मंडळी जर आली तर दादा तुम्ही कधी आले, आणि महिला मंडळी असतील तर ताई तुम्ही कधी आल्या. मला पंचायत झाली, बैठकीत आली, मला म्हणे महाराज तुम्ही कधी आल्या. मी खाली पाहिलं, मी मला धोत्रा जागाव साडी तर नाही घातली. हे भाषेचा प्रॉब्लेम आहे. माझी भाषा कळती ना? हा सांगा बाबा. मी तुम्हाला प्रश्न केला, तुम्हाला माहिती आहे विस्तवाला हात लावल्याच्या नंतर चटका बसतो. जर मी तुमच्या जवळ आलो शहाणपणानं तुम्हाला सांगितलं, ते योग्य का अयोग्य? अयोग्य. तुम्हाला कळतंय की विस्तवाला हात लावल्याच्या नंतर चटका बसतो, मग मी सांगणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे ज्याला कळतं त्याला सांगायची गरज. मग आता सांगा कोणाला सांगावं? पार्टी बदलायची, बाकी काय नाही का नाही. मग आता कोणाला सांगायचं? ज्याला कळत नाही त्याला. नीट लक्ष देऊ नाही का? गाढव माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? माहिती आहे ना? हा, गाढव. गाढवाला जर तुम्ही म्हटले बाबा आपल्या माता पिता आश्रमावरती सुंदर नामसप्ताह सुरू आहे, रोज कीर्तनकारांची कीर्तन आहेत, कीर्तनाला चल, ती येईल का? हा, गाढव कीर्तनाला येतं का? जोरात सांगा, गाढव कीर्तनाला येतं का? गाढव कीर्तनाला येतं का? पोरं कुठे आहेत? पोरं पोरं गाढव कीर्तनाला येतं का? जोरात सांगा, गाढव कीर्तनाला येतं का? म्हणजे गाढ कीर्तनाला येत नाही ते कोण? असं मी म्हणलो नाही. हा, ऐका, गाढवाला जर तुम्ही सांगितलं बाबा कीर्तनाला चल, तर ते कीर्तनाला येईल का? म्हणजे ज्याला कळतच नाही त्याला सांगून फायदा आहे का? मग आता सांगा कोणाला सांगायचं? महाराज उपदेश केला पण कुणाला? ज्याला कळतही आणि करताही येतं. आणि या 84 लक्ष योन्यामध्ये फक्त एकच मनुष्य देह असा आहे की याच देहात आणि कहे जाना नाही बोले, आणि कहे जाना नाही बोले, आणि कहे जाना नाही बोले, आणि कहे जाना नाही बोले. याची देही गेले देवाचे भजन, आणि कहे जाना, आणि कहे जाना नाही बोले. गेले देवाचे भजन, आणि कहे जाना, आणि कहे जाना नाही बोले. याची देही घडे
देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. याच देहात कळतन करता येतं म्हणून आपल्याला उपदेश आहे. प्रश्न नंबर 1 संपला. दुसरा, ज्यांनी उपदेश केलाय ते कोण आहेत? 2च उदाहरण देतो, फक्त लक्ष देऊन ऐका. ज्यांनी आज आपल्याला उपदेश केलाय ते किती अधिकारी आहेत. महाराज, एखाद्या गोष्टीचं एखाद्याला जर ज्ञान द्यायचं असेल तर तो ज्ञान देणारा अगोदर त्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असला पाहिजे. महावैष्णव आजच्या माऊली ज्ञानोबा आजच्या अभंगातून आपल्याला ज्ञान सांगतायत, उपदेश करतायत. ते ज्ञानी आहेत का नाही? सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, अनेक प्रमाणे देता येतील. ज्ञान यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुमायसे. म्हणजे महावैष्णव माऊली ज्ञानोबा ज्ञानाचे सागर आहेत. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे. मग ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे ते आपल्याला उपदेश करू शकतात का नाही? करू शकतात. दुसरा मुद्दा सांगतो, ऐका. इथं बसलेल्या, ए बाळा, तुझ्या घरामध्ये तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते? हा, रॉंग नंबर लागला. पिवळं शर्ट तुझ्या घरात. हा, तूच इकडं इकडे. हा, बरोबर, सावधान. हा, घरामध्ये तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो? एकच सांग ना काहीतरी. बरं, ऐक. जर पप्पानं तुला मारलं, पप्पाच म्हणतो ना तू, हा, पप्पानं जर तुला मारलं तर तू कोणाकडे जातो रडत? हा, आईकडं. हा, कोणाकडं? आईकडं. खाली बस. ए बाळा, तुला तुझ्या घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं रे? आ, वा, त्या लेकरासाठी टाळी वाजव एकदा. बरो, तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं? तुम्ही थांबा. कोण आवडतं? खरं सांगायचं. कोण? आई. हा, कोण आवडतं? आई. महाराज, त्या लेकरायचं सोडा हो. इथं बसलेला प्रत्येक माणूस, घरामध्ये आई वडील असतात, मान्य आहे. वडिलावरती प्रत्येकाचं प्रेम असतं. पण काय असतं, काही छुप्या गोष्टी सांगायला ही आईच लागते. आणि घरामध्ये आपण जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो आणि घरातली व्यक्ती आपल्यावर जी सर्वात जास्त प्रेम करते ती आईच असते. महाराज, या आई या शब्दासाठी जुन्या काळात एक फार सुंदर शब्द होता. सांगता येईल कोणाला? कोण म्हणलं ती? मम्मी. मम्मी आता आहे हो. इथं मम्मी म्हणणारे किती जण आहेत? हातवर करा बरं. चिमणे, तू काय म्हणते का आईला? आई म्हणते. पागल आहेस तू. तू काय म्हणतो रे? हा, तू पण पागल आहेस. तू रे येडा आहेस तू. जाऊ द्या. मम्मी म्हणणार कोण आहे? मम्मी बरेच जण आहेत, मला माहिती आहे ना. सगळेच आहेत, 70% तर आहेतच. मम्मीच. ऐका, आजच्या कीर्तनातून एकच वाक्य घरी घेऊन जा. तुम्हाला माहिती आहे का मम्मी कशाला म्हणतात? सांगू का? ऐका. मम्मी कशाला म्हणतात माहिती आहे? इजिप्त देशामध्ये माणूस मेल्याच्या नंतर त्याची डेड बॉडी एका कॅरी बॅग मध्ये, म्हणजे त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे? मेन कापड म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? पन्नी. हा, त्या पिशवी, नाही पिशवी आपली ही झाली. पन्नी ते प्लॅस्टिकची. हा, प्लॅस्टिकच्या ते याच्यामध्ये गुंडाळतात आणि ती गुंडाळलेली बॉडी लाकडाच्या पेटीमध्ये ठेवतात. त्या लाकडाच्या पेटीमध्ये ठेवलेल्या मेलेल्या मड्याला मम्मी असे म्हणतात. कळालं ना? हा, मेलेल्या मड्याला काय म्हणतात? मम्मी. म्हणून आजपासून आईला मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं मग? वा. जुन्या काळात या आई शब्दासाठी एक फार गोड शब्द होता आणि त्या शब्दाचं नाव काय? वा. हा, काय? कोण म्हटलं ते? काय? वा, आमच्या माऊनं सांगितलं बघा. काय म्हणतात त्याला? माय. वाक्य नीट आहे का? घरामध्ये आपण ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो त्या शब्दाचं नाव आहे माय. आपल्या घरामध्ये आपल्याला सांगण्याचा आपल्या माईचा अधिकार असतो का नाही हो? बोला ना. असतो ना? महाराज, जसं आपल्या या प्रपंचामध्ये सगळ्यात महत्वाचं पात्र
जर कोणतं असेल तर ते माईच आहे. आणि याच माय या पात्राची उपमा महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांना दिली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, बाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, बाई माझी अनाथाची माय, जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित जे. काय म्हटले महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांना? ऐ झोपले का? काय म्हटले? माय. मग महावैष्णव माऊली ज्ञानोबराय जर माय असू शकतात, आई असू शकतात, तर आपल्याला सांगायचा अधिकार आहे का नाही? दोन्ही मुद्दे क्लिअर झाले. उपदेश करतात, आपल्याला जे उपदेश करतात त्यांचा अधिकार आहे. म्हणून आजच्या अभंगाचा भाव किती सुंदर आहे बघा. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला दोन नावाची ताकद सांगितली. कोणत्या कोणत्या? एक आरचीचं, दुसरं परशाचं. चुकलं का? कोणत्या कोणत्या? राम आणि कृष्ण. ही दोन नावं साजरी आहेत. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये हे स्मरा. महाराज, या दोनच नावाची ताकद का सांगितली? या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले, पण या अनंत अवतारापैकी पूर्ण अवतार जर कोणते असतील तर ते फक्त दोनच आहेत. कोणते? पूर्णावतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. टाळी वाजवायचं सर. पूर्ण अवतार जर कोणते असतील तर ते फक्त राम आणि कृष्णाचे आहेत. म्हणून या दोनच नावाची ताकद सांगितली. मग ऐका, राम नावाची ताकद काय आहे? राम नावाची ताकद का? राम नावाचं स्मरण करायचं. इथं बसलेल्यापैकी रामायण सर्वांनी ऐकले ना? ऐकले की नाही? बोर व्हायले का तुम्हाला? तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला मोबाईलची सवय लागली रे. त्या मोबाईलवर जसं 2 मिनिटं 5 मिनिटं झाले की ॲडव्हर्टाईज येते. आता इथं कीर्तनात ॲडव्हर्टाईज येईन काय होईना. हां, आपल्याला एवढी सवय लागली मोबाईलची महाराज. मला माहिती आहे इथं बसलेल्यापैकी आता बरेच माणसं मला दिसायलेत. या गावामध्ये फक्त हे पुढं बसलेले 2-3च लेकरं आहेत का? हा, बाकीचे का सगळे ब्रह्मचारी आहेत काय? बाकीचे लेकरं कुठे आहेत? मला माहिती आहे ना. ते घरी एक तर मोबाईल बघत बसले असणार, नाही तर टी व्ही बघत बसले असणार. बरोबर ना महाराज? या मोबाईल आणि टी व्हीनं तर एवढे येडे झालेत माणसं. आता 4-5 दिवसापूर्वी घडलेली खरी घटना सांगतो. या मोबाईलचे परिणाम बघा. मला एका जणाचा फोन आला बाबा. मी फोन उचलला, मला म्हणे हॅलो कोण बोलतंय? म्हटलं संतोष महाराज पवार. त्यानं फोन कट केला. दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला, हॅलो कोण बोलतंय? म्हटलं संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. तिसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून फोन आला, कोण बोलतंय? म्हटलं संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. 3-4 दिवस ते रोज मला फोन लावू लागलं, नाव विचारू लागलं, फोन कट करू लागलं. मला टेन्शन आलं ना. मी म्हणले रोज मला फोन करायला, नाव विचारायला, फोन कट करायला, नेमकायचा प्रॉब्लेम काय? 5व्या दिवशी मी त्याला फोन केला. म्हटलं का रे बाबा, गेले 4 दिवस झाले तुम्हाला फोन करायलास, नाव विचारायलास, नाव सांगितलं की फोन कट करायलास, नेमका तुझा प्रॉब्लेम काय? ते म्हणे संतोष महाराज प्रॉब्लेम एवढाच आहे, योगायोगामध्ये कोरोनापासून लॉकडाऊनपासून परेशान होतो, काही कुठं मेळ बसणं गेला, आणि यावर्षी तुळशीचे लग्न झाले, जमलं होतं म्हणे. मी म्हटलं मग? म्हणे काय झालंय की म्हणे आमचा हा जो नंबर आहे ना हा तिकडचा होता. तिकडचा म्हणजे कळालं ना? हां हां, हे लवकर कळते तुम्हाला, मला माहिती आहे ना. तिकडचा होता, पण काय झाले की तुम्हालाच फोन लागायलाय. आता आपण महाराज, मी म्हटलं दादा एखाद्या वेळेस होतं, रेंजचा प्रॉब्लेम होतो, क्रॉस कनेक्शन असतं, आहे का नाही, एखाद्या वेळेस मिसमॅच होतं, तू परत फोन करून बघ. महाराज त्यानं बरोबर 5 मिनिटानं फोन केला. मी फोन उचलला, मला म्हणे हॅलो कोण बोलतंय? मी आता संतोष महाराज नाही म्हटलं, मी म्हटलं मी संध्या बोलते. अशी रेंज आली त्याला. ते म्हणे अगं गेले 5 दिवस झाले फोन लावायला, कोण्या संतोष महाराजाला फोन लागायलाय. मला सगळं माहिती होतं. मी म्हटलं अहो होतं एखाद्या वेळेस रेंजचा प्रॉब्लेम असतो, क्रॉस कनेक्शन होतं. ते तेवढ्यावर थांबलं नाही. ते म्हणे मी 5 दिवस झालं फोन लावू लागलो, संतोष महाराजाला लागू लागला, तू का तिकडून मला फोन केला नाही? मी म्हटलं अहो काय सांगू, लय आठवण येत होती, बोलावं वाटत होतं. ती म्हणे सगळं करे मग फोन का नाही केला? मी म्हटलं मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हतं. त्यानं फोन कट केला. 5च मिनिटानं 999 रुपयाचं रिचार्ज मला केलं.
कोणाला? मला. आणि फोन केला मला, म्हणे हॅलो कोण बोलतंय? मी म्हटलं संतोष महाराज पवार. ते म्हणे कस काय? मी म्हणलं रेंजचा प्रॉब्लेम. म्हणजे माणसं मोबाईलने येडे किती झाले बघा. म्हणून सांगतो. आता मला माहिती आहे तुम्ही इथं बसले, पण तसं पाहायला झालं तर सगळे फ्रेश आहेत बघा. एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. आता तुम्ही रेंजमध्ये आले. आता ऐका, रामायण ऐकले सर्वांनी? रामायणामधला एक फार सुंदर प्रसंग आहे. रामायणामध्ये एक भिल्ल समाजात जन्माला आलेली एक मुलगी, एक स्त्री, जिला भेटण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र तिच्या कुटियेमध्ये, आश्रमामध्ये गेले. काय नाव होतं तिचं? जोरात सांगा ना, काय नाव होतं? शबरी. फार सुंदर भाव आहे. मी राम नावाची ताकद सांगतो, ऐका. लहान वयामध्ये असताना शबरी आपल्या घरी असताना तिने एका दिवशी सहज आपल्या दारामध्ये काही पशूंना बांधलेलं पाहिलं. ज्या वेळेस तिनं त्या पशूंना पाहिलं, दारात गेली आणि विचारलं, म्हणे का हो, ही जी दारामध्ये पशु, ही प्राणी बांधली ती कशासाठी? तिला सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना खाण्यासाठी या प्राण्यांचं, या पशूंचं मांस दिलं जाणार आहे. ज्यावेळेस शबरीनं ते शब्द ऐकले ना महाराज, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले हो. आणि त्या शबरीनं विचार केला, अरे मी लग्न केल्याच्या नंतर जर माझ्या लग्नामध्ये या प्राण्यांचा बळी दिला जाणार असेल तर मी लग्नच करणार नाही. त्या शबरीनं दुसऱ्या दिवशी कुणालाही माहिती होऊ दिलं नाही आणि घर सोडलं. एक वाक्य बोलू. एका भिल्ल समाजातल्या स्त्रीला कळालं की निर्दोष मुक्या प्राण्यांना मारून खाऊ नये. कोणाला कळालं? कोणाला कळालं? ओ बाबा, कोणाला? शबरीला. शबरीची कुळ कोणतं होतं तिचं? भिल्लाचं. आपल्या समाजामध्ये भिल्लाला आपण फार मोठं समजतो नाही का? कसं आहे? मोठा दर्जा आहे का त्यांना? अहो बोला ना. नाही ना. एक टोकाचं वाक्य बोलतो. एका भिल्ल समाजातल्या स्त्रीला कळालं की मांस खाऊ नये, पण आपल्यासारख्या हिंदूंना कळत नाही. शोकांतिका महाराज. त्या शबरीनं विचार केला, अरे मी जर लग्न केलं तर माझ्या लग्नामध्ये निर्दोष प्राण्यांची हत्या होणार आहे, म्हणून मला लग्न करायचं नाही. घर सोडलं, एका आश्रमामध्ये गेली. राम नावाची ताकद सांगतो, नीट ऐका. आश्रमात गेली, एका झाडावर जाऊन बसली. पहाटे 4 वाजता उठायचे, संपूर्ण आश्रम स्वच्छ करायचे. अरे ते साधू संत आश्रमातील उठण्या अगोदर परत शबरी झाडावर जाऊन बसायचे. कित्येक दिवस तिनं सेवा केली. आणि एका दिवशी साधूनं पाहिलं की एक कुणीतरी मुलगी रोज आश्रम स्वच्छ करून जाते. ज्यावेळेस त्या साधूनं तिला पाहिलं, त्या साधूनं त्या शबरीला जवळ बोलावलं आणि विचारलं, का ग कोण आहेस तू? सर्व वृत्तांत सांगितला. आणि त्या ऋषीनं सांगितलं, हे बघ शबरी, तुझ्या अंतकरणातला भाव, तुझ्या अंतकरणातली भक्ती, तुझ्या अंतकरणात प्राणीमात्रांबद्दल असणारी दया, हे सर्व बघितल्याच्या नंतर मी एकच तुला सांगेल. मी फक्त तुला एकच शब्द सांगतो. मी तुला 2च अक्षरी एक मंत्र देतो. त्या मंत्राचा जप कर, नामस्मरण कर. अगं एक दिवस ज्या मंत्राचा तू जप करते तोच प्रभू श्रीरामचंद्र तुझ्या घरी तुला भेटायला येईल. गुरुने सांगितलं आणि शब्दावर विश्वास ठेवला. महाराज, त्या शबरीनं दररोज सकाळी उठावं आणि उठल्याच्या नंतर, उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त एकच नावाचं नामस्मरण केलं. कोणत्या? राम. 24 तास मुखामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं भजन आहे. आणि गुरुनं शब्द दिलाय की तुला भेटण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम तुझ्या आश्रमात, तुझ्या घरी, तुझ्या कुटियेत येईल. किती विश्वास होता ऐका. दररोज शबरी उठायची, बागेत जायची, फुलं तोडून आणायची, फळे तोडून आणायची आणि रोज त्या आश्रमात येणारी जी वाट आहे ना, त्या वाटेवर त्या फुलांचा सडा टाकायची. आणि दररोज सकाळी उठल्यापासून एकच भजन करायचे. जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे
तसा था लक्ष्मण जी का दर्शन होगा। जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। दररोज वाट बघायची, दररोज वाट बघायची आणि दररोज म्हणायची रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, ही माझी प्रार्थना रामा रघुनंदना. राम नावाची ताकद आहे, ऐका. असं म्हणतात तरुण वयामध्ये असणारी शबरी वाट बघत 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 कधी म्हातारी झाली तिला सुद्धा कळलं नाही. किती गोड भाव आहे बघा. कब दर्शन देंगे राम दीन हितकारी, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. पूर्ण आयुष्य निघून गेलं महाराज. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. पूर्ण आयुष्य निघून गेलं, म्हातारी झाली. आता काठी टेकवत टेकवत दररोजचा नित्यक्रम तोच पूर्ण करायची. आणि मायबाप एका दिवशी तिचं भाग्य उदयाला आलं. जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मणजी सीता मातेचा शोध घेत 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 शबरीच्या आश्रमात आले. आश्रमात आल्याच्या नंतर शबरीनं भगवंताला खाण्यासाठी काय दिलं? बोला ना, काय दिलं? काय दिलं? बोरं दिली. 2 द्रोण आहेत. एक द्रोण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राच्या हातात आहे आणि दुसरं द्रोण लक्ष्मणाच्या हातात आहे. प्रभू श्री रामचंद्रानं ज्यावेळेस ती बोरं पाहिली, जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये करुणा म्हणजे एक प्रेमाचे अश्रू होते. आणि तोच भाव ज्यावेळेस लक्ष्मणानं त्या द्रोणाकडे पाहिलं ना, त्याला किळस आली. हो ऐका, द्रोणाकडे पाहिलं आणि लक्ष्मणानं सहज शबरीच्या तोंडाकडे पाहिलं. कोणाच्या? शबरीच्या. लक्ष्मण मनातल्या मनात विचार केला, त्या काळात कोलगेट ब्रश नव्हते. शबरीचे दात कशा? लक्ष्मणानं विचार केला, ही जी द्रोणातली बोर आहेत ही शबरीची उष्टी आहे. बरोबर आहे. ही उष्टी बोर जर आपण हिची खाल्ली तर नक्कीच आपल्याला एखादा रोग झाल्याशिवाय राहणार. पण प्रभू श्रीरामचंद्रानं तसं केलं नाही. हो, जगाच्या मालकानं ते बोराचं द्रोण हातात घेतलं आणि एक 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 बोर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र खात होते. का खात होते? कारण माझ्या देवाचं एक ब्रीद आहे महाराज, त्याला दुसरं काही लागत नाही, त्याला फक्त प्रेम लागतं. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. प्रेमाचा मुकेला
वा, एकदा जोरदार टाळी. असे गायक वादक म्हटल्यावर काय पाहायचं काम आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो बघा, गाणे की क्या मजा होती है गाणे वाले को पूछो. नीट आहे का? आपलं 5G असते त्याच्यामुळे लक्ष देऊ नये का. हा, गाने की क्या मजा होती है गाने वाले को पूछो, बजाने की क्या मजा होती है बजाने वाले को पूछो. पुढचं सांगू का? लय महत्वाचं आहे. परत एकदा ऐका वन्स मोर. गाने की क्या मजा होती है गाने वाले को पूछो, बजाने की क्या मजा होती है बजाने वाले को पूछो, और खाने की क्या मजा होती है वो कीर्तन कथा में सोने वाले को पूछो. आपलं प्रमाण होतं, थोर प्रेमाचा भुकेला. प्रभू श्री रामचंद्रानं ती बोरं खाल्ली, लक्ष्मणानं खाल्ली. काय केलं माहितीये? लक्ष्मण जरा हुशार होता. लक्ष्मणानं शबरीची नजर चुकवली आणि तो जो द्रोण होता हातातला पाठीमागं फेकला. बरोबर आहे? फेकून दिला, खाल्ली नाही बोरं. राम नावाची ताकद सांगतो ऐका. आता थोडं पुढे चला. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाला वाचवण्यासाठी काय केलं? द्रोणागिरी तो आणिला, लक्ष्मण वाचविला. हनुमंतरायानं उड्डाण केलं, द्रोणागिरी घेऊन आले. ज्यावेळेस द्रोणागिरी आणला, त्यावरची संजीवनी काढली, लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण उठले आणि उठल्याच्या नंतर फार सुंदर भाव आहे, नीट लक्ष देऊ नये का. राम नावाची ताकद सांगतो. ज्यावेळेस लक्ष्मण उठले, उठल्याच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आपल्या भावाकडे पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर म्हणतात, दादा दादा तुला माहिती आज तू कुणामुळे जिवंत आहेस? लक्ष्मण म्हटला, हो दादा. कुणामुळे? हनुमंतामुळे. म्हणे अजिबात नाही. मग दादा? या वैद्यामुळे. म्हणे अजिबात नाही. मग दादा मी कुणामुळे जिवंत आहे? प्रभू श्री रामचंद्रानं उत्तर दिलं. श्रीराम प्रभू म्हणतात, लक्ष्मणा अरे आज जो तू जिवंत आहेस ना, तो फक्त आणि फक्त त्या शबरीमुळे जिवंत आहे रे. लक्ष्मण म्हटलं, दादा त्या शबरीचा माझा आता जिवंत असण्याचा काय संबंध आहे? खोटं बोलणार नाही, तुलसी रामायणामध्ये याचं वर्णन आहे. काय संबंध आहे? त्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा तुला आठवतं आपण येत असताना शबरीच्या घरी गेलो होतो? म्हणे हो दादा. अरे गेल्याच्या नंतर तिनं आपल्याला खाण्यासाठी द्रोणामध्ये बोरं दिली होती. म्हणे हो दादा. अरे तू ती बोरं खाल्ली नव्हती, द्रोण फेकला होता. म्हणे हो दादा. अरे लक्ष्मणा आज जो तू जिवंत आहे ना, तो फक्त त्या शबरीमुळे. म्हणे का? अरे शबरीनं दिलेला द्रोण तू पाठीमागं फेकला. लक्ष्मणा त्या द्रोणाचा द्रोणागिरी झाला रे, आणि त्या द्रोणामध्ये जी बोरं होती ना, त्या बोरापासून संजीवनी झाली, आणि त्या संजीवनीच्या बळावर आज तू जिवंत आहे. माझा दृष्टांत संपला. लक्ष्मण कोण आहेत? मै चुलते नाही. कोण आहेत लक्ष्मण? कोण आहेत? शेषाचे अवतार. ही पृथ्वी ज्यांच्या मस्तकावर आहे ते कोण? नीट वाक्य लक्ष देऊ नये का. अरे या पृथ्वीला आपल्या मस्तकावरती घेऊन जे राहतात ते शेष आहेत. नवे नवे साक्षात देवच. अरे देवाचे अवतार असणारे लक्ष्मणजी यांना जिवंत करण्याची ताकद कुणामध्ये आहे? बोला ना पटपट. कुणामध्ये? बोमला गेले का तुमच्या ध्यानातून? कुणामध्ये? शबरीमध्ये. बरोबर आहे. देवाला जिवंत केलं कोणी? शबरीनं. शबरीनं काय केलं होतं? असं काय केलं होतं? मायबाप. अरे देवाला जिवंत करण्याची ताकद जर या राम नावात असेल, मग आम्ही सुद्धा का राम नावाचं भजन करू नये? म्हणून महावैष्णव माऊली ज्ञानोबा सांगतात, रामकृष्ण नामे कृष्ण नामे धुनी साजरी, रामकृष्ण नामे धुनी साजरी. हृदय राम कृष्ण नामे हो ए दोन्ही साजिरे. राम कृष्ण नामे हो ए दोन्ही साजिरे. राम कृष्ण
गोड प्रमाण गायलं महाराजांनी. रामकृष्ण नामे, राम नावाची ताकद सांगितली. कळाली ना तुम्हाला? आता ऐका, रामाचं झालं, आता कृष्णाचं ऐकायचं का? होय ऐ मावशा हो, मांड्या घालून बसा, टाळी वाजवा बरं एकदा सर्वांनी जोरदार. राम नावाची ताकद. महाराज कृष्ण नावाची काय ताकद आहे? जरा लवकरच पुढचा गेअर टाकतो कारण टाइम झालाय, 10 वाजले. वाजले का? हा, किती वाजले? 9. तसा टाइम 7 ते 9चाच होता, पण अर्धा तास मला लेट उभं केलं, त्याच्यामुळे अर्धा तास घेतोच. 9:30 पर्यंत का चल द्या 10 पर्यंत बघू. आधी 9:30 तर वाजू द्या. टाळी वाजवा एकदा सर्वांनी. ऐका, कृष्ण नावाची ताकद काय आहे? कृष्ण नावाची ताकद फार सुंदर भाव आहे. तुम्ही तर बसलेल्यापैकी वृंदावन कोणी कोणी पाहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असे पट्ट 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 हातवरी करा. कोणी कोणी पाहिले? आपल्या दारातलं तुळशी वृंदावन नाही, हा, उत्तर प्रदेश मधलं वृंदावन. ज्या भूमीमध्ये माझे कन्हैया राहिले. आता ऐका, काय आहे महाराज वृंदावनात? या वृंदावनातला एक फार सुंदर प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. काय आहे वृंदावनात? जहां यमुना किनारा है, जहां निधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, बाके बिहारी श्री वृंदावन में, हाय मेरा दिल खो गया. काय वृंदावनात? जिथे यमुना मैया आहे, जिथे माझे कृष्ण भगवान आहेत, त्या वृंदावनातला एक प्रसंग सांगतो महाराज, ऐका. त्या वृंदावनामध्ये एक मोहन नावाचा दास आहे. काय करत होता मोहन? तर तो मोहन एवढंच करायचा, 24 तास भगवान कृष्ण कन्हैयाचं भजन करत होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कृष्ण कन्हैयाचं चिंतन करायचा. आणि ऐका, या मोहनच्या घरामध्ये महाराज त्याला 4 मुली होत्या. किती? इथं बसलेल्यापैकी आहेत का एखाद्याला 4 पोरी? एखाद्याला नसतील तर हात वर करा. 4 मुली ज्यांच्या घरामध्ये आहेत, आहे का कोणी? लाज नका वाटू देऊ, बिंदास हात वर करा. आहेत का? एक वाक्य बोलू का महाराज? भाग्यवान आहेत ती लोक ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत महाराज. तुम्ही म्हणसाल का? सध्याची परिस्थिती आहे बघा, 100% 90% मायबापांना सांभाळणाऱ्या आज मुली आहेत. भाग्यवान आहेत ती माणसं ज्यांच्या घरात मुलगी आहे. त्या मोहनच्या घरात 4 मुली आहेत. फार सुंदर भाव आहे, ऐका. 4 पैकी 3 मुलीचे लग्न झाले आणि 4 नंबरची पोरगी लग्नाला आली. अतिशय गरीब परिस्थिती. नवे नवे एक टोकाचं वाक्य बोलतो, जे जे भगवंताचे भक्त असतात ते गरीबच असतात आजकालचे सोडून. ऐका नाही, आजकालचे सोडून. हा, आजकालचे संत नाहीत, आजकालचे महाराज आहेत. त्याच्यामुळे आजच्या याच्यात धरू नका. जुन्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी भगवंताची भक्ती केली ते कसे होते? बोला ना, कसे होते? गरीबच होते. किती गरीब होते? अहो, असं म्हणतात त्यांच्या घरी खाण्यासाठी नसायचं. आता आपल्याला झोपण्यासाठी सुंदर सुंदर गाद्या आहेत, तुकोबाऱ्यांच्या घरी पाहुणे आले तर त्यांना बसण्यासाठी सुद्धा काही नव्हतं. एवढी गरीब परिस्थिती तुकोबाऱ्यांची. सांगण्याचा भाव. मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या सेजा, राशी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. खाण्यासाठी काय? अरे दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. ही परिस्थिती त्या काळची. सांगण्याचा भाव, संत आणि भक्त गरीबच असतात. या मोहनच्या घरी पैसा नाही, 4 नंबरची पोरगी लग्नाला आली. काय करावं? जुना काळ होता, एखाद्याला जर पैसे लागत असतील तर प्रत्येक गावोगावी सावकार असायचे. माहिती ना तुम्हाला सावकार? सावकार. त्या मोहनला वाटलं सावकाराकडून पैसे घ्यावे, पोरीचं लग्न करावं. त्या मोहनने एका सावकाराचं घर गाठलं. ऐका मायबाप, सावकाराच्या दारात गेला, आवाज दिला, सावकार जी काम होतं. काय काम आहे? पोरगी लग्नाला आली, 8 दिवसावर पोरीचं लग्न आहे, घरामध्ये पैसे नाहीत. मग 50,000 पाहिजेत, व्याजानं मिळतील. हो सावकार. 50,000 रुपये घेतले महाराज. परत कधी देणार?
6 महिन्याच्या आत व्याजासकट मुद्दल 50 आणि व्याज परत करतो. 50,000 घेतले त्या मोहननं. घरी आला, थाटामाटात पोरीचं लग्न लावलं. पोरगी सासरी निघून गेली आणि सासरी निघून गेल्याच्या नंतर त्या मोहननं त्याच्या पत्नीनं दिवस रात्र काबाड कष्ट केले. रोज लोकांच्या शेताला जाऊन काबाड कष्ट करून काम करून पैसे कमवले आणि 6 महिन्याच्या आत मुद्दल 50,000 आणि झालेलं वरचं व्याज हातात घेतलं आणि तो मोहन सावकाराच्या दारात आला आणि आवाज दिला, सावकार. काय रे मोहन? बोलीप्रमाणे 6 महिन्याच्या आत तुमचे पैसे परत करण्यासाठी आलो. ऐका कृष्ण नावाची ताकद सांगतो. दारामध्ये उभा राहिलेला मोहन पाहिला. त्याला वाटलं नव्हतं हा पैसे परत करेल किंवा वेळेच्या अगोदर करेल, पण ज्यावेळेस पैसे घेतल्याच्या नंतर सावकारानं ते पैसे कपाटात नेऊन ठेवले. मोहन निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर 5-6 दिवसाचा काळ लोटला. लोटल्याच्या नंतर या सावकाराच्या मनात पाप आलं. या सावकारानं विचार केला, यानं मला पैसे आणून दिलेत, हा विषय फक्त त्याच्यातला आणि माझ्यातलाच आहे, बाकी दुसरं कोणाला माहिती आहे का? मी जर परत याच्या दारात गेलो याला पैसे मागितले तर हा काय करणार आहे? तो सावकार दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात गेला आणि आवाज दिला, मोहन जी सावकार, 6 महिन्याच्या बोलीवर 50,000 घेऊन गेला होतास, अजून दिले नाहीस. डोळ्यात अश्रूच आले हो. सावकार, आता 6 दिवसापूर्वी मी तुमचे पैसे घरी आणून दिले. कोण म्हणते तू पैसे परत आणून दिले? काय सबूत आहे तुझ्याकडे? सावकार, प्रामाणिकपणे सांगतो, मी एका देवाचा भक्त आहे, कृष्णाचा भक्त आहे, 24 तास देवाचं नामस्मरण करतो, कधी खोटं बोललो नाही, बोलणार सुद्धा नाही. प्रामाणिकपणे सांगतो मी तुमचे पैसे परत केले. सावकार म्हटला, काही सबूत नाही तुझ्याकडे, तू माझे पैसे परत केलेच नाही. 2 दिवसाची मुदत देतो, या 2 दिवसामध्ये 50,000 मुद्दल आणि व्याज मला आणून दे, नाही तर तुला कोर्टापर्यंत घेऊन जाईल. 2-3 दिवस लोटले. 50,000 रुपये म्हणजे हातचा मळ नव्हता महाराज. त्यानं ते 50,000 कमवण्यासाठी 6 महिने लोकांच्या धुऱ्याला गेला होता. आता पैसे जमा करणं सोपं नाही. काय करावं? या सावकारानं पोलीस स्टेशन गाठलं. व्यापार फाटला. पाहता पाहता केस कोर्टापर्यंत गेली. सत्य घटलेली घटना सांगतोय मायबाप ऐका. ज्यावेळेस कोर्टातून महाराज त्या ठिकाणी वॉरंट निघालं आणि तो मोहन कोर्टामध्ये हजर झाला. आता ऐका, एका कटघऱ्यात मोहन उभा आहे, एका कटघऱ्यात सावकार उभा आहे. समोर न्याय देण्यासाठी न्यायाधीश बसलेला आहे. न्यायाधीशानं त्या मोहनकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, मोहन जी साहेब, या सावकाराकडून पैसे घेतले होते? म्हणे हो. किती महिन्याच्या बोलीने? 6. परत केले? जी साहेब. सावकाराला विचारलं, का हो? तो तर म्हणतोय पैसे परत दिले, तुम्ही म्हणताय? तो सावकार म्हटला, नाही दिले साहेब, यानं मला पैसे परत दिले नाही. आणि जर दिले असतील तर याला विचारा याच्याकडे काय सबूत आहे. याला ज्यावेळेस मी पैसे दिले त्यावेळेस मी वहीवर लिहून दिले याची सही आहे, पण यानं ज्यावेळेस मला परत दिले त्यावेळेस याच्याकडे काहीच सबूत नाही. महाराज, त्या न्यायाधीशानं त्या मोहनच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्याचा चेहरा साफ सांगत होता यानं पैसे दिले म्हणून. पण तरी सुद्धा न्यायाधीशाला काही बोलता आलं नाही. कारण एक वाक्य सांगतो, न्यायाधीश जरी न्याय देण्यासाठी बसलेला असेल तरी तो कायद्यानं बांधलेला आहे, तो कायदाधीश आहे. जोपर्यंत सबूत नाही तोपर्यंत त्याला सुद्धा न्याय देता येत नाही. कोर्ट थांबलं. थांबल्याच्या नंतर त्या न्यायाधीशानं त्या मोहनला आपल्या चेंबर रूम मध्ये बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर त्याला बोलायला सुरुवात केली. म्हणे, मोहन, मला सुद्धा कळतंय रे तू त्याचे पैसे परत दिलेस, पण तुझ्याकडे काही सबूत नाही, तुझ्याकडे काही पुरावा नाही, म्हणून मी तुझ्या बाजूने न्याय देऊ शकत नाही. अरे, मी न्यायाधीश आहे, मी कायदाधीश नाही. एक फार सुंदर वाक्य बोलतो ऐका. कधी कधी न्यायाधीश चुकू शकतो, कधी कधी कायदाधीश चुकू शकतो, पण माझा द्वारिकाधीश कधीच चुकू शकत नाही. त्या साहेबानं विचारलं, म्हणे, मोहन, तू ज्यावेळेस पैसे दिले त्यावेळेस कोणीतरी तुझ्यासोबत असेल? म्हणे, कोणी नव्हतो, पण हा मोहन भगवत भक्त होता, कृष्णाचं भजन करणारा होता. त्यानं डोळे मिटले आणि विचार केला, अरे, ज्या ठिकाणी कोणीच नसताना या जगामध्ये, चराचरामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये एक जण कायम वास करतो. काय त्याचं नाव? वा, काय त्याचं नाव? देव. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. त्यानं बोलायला सुरुवात केली. म्हणे, साहेब, एक जण होता. म्हणे, कोण होता? म्हणे, माझा बाकी बिहारी होता. वृंदावनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचं मुख्य मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे बाकी बिहारी. त्यानं सांगितलं, म्हणे, बाकी बिहारी होता. या न्यायाधीशाला काय करायचं? मारा दुसऱ्या दिवशी बाकी बिहारीच्या नावानंच वॉरंट निघालं. कोणाच्या? देवाच्या. त्या वॉरंटवर लिहिलेलं होतं, उद्याच्या येत्या 27 तारखेला मोहनच्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी बाकी बिहारीने कोर्टात हजर होणे. पोलीसवाल्याने ते वॉरंट घेतलं आणि वृंदावनात फिरू लागले. विचारू लागले, म्हणे, बाकी बिहारी कुठं राहतो? ते गावकरी पाहिल्याच्या नंतर म्हणले, सकाळी सकाळी हाणली तर नाही ना, तुम्ही घर कोणाचं विचारायले?
अरे म्हणे बाकी बिहारी कोणी माणूस नाही म्हणे, हे बघ मंदिरात बसलेला आमचा कृष्ण कणे आणि त्याचं नाव बाकी बिहारी आहे. पोलीसवाले म्हणे आम्हाला काय करायचं, गेले आणि भगवंताच्या मंदिरावरच वॉरंट चिटकवलं. 26 तारखेची रात्र आहे. प्रसंग नीट आहे का. रात्रीच्या समयी हा मोहन भगवान बाकी बिहारीच्या समोर गेला आणि उभा राहिला. हात जोडले, डोळ्यामध्ये अश्रू होते. जगाच्या मालकाकडे पाहिलं या मोहननं आणि बोलायला सुरुवात केली, हे देवा, हे कृष्णा, अरे जेव्हापासून कळतं तेव्हापासून तुझं नामस्मरण करतोय रे. सारखं माझ्या मुखामध्ये श्रीकृष्ण 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 नाव आहे. आजपर्यंत कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही रे. आजपर्यंत कधीच खोटं बोललो नाही रे. एक शेवटची विनंती आहे. अरे मी आजपर्यंत केलेली भक्ती जर खरी असेल, आजपर्यंत तुझं केलेलं नामस्मरण जर खरं असेल ना, तर उद्या 27 तारखेला माझ्या केसमध्ये साक्ष देण्यासाठी तू हजर होशील. आणि बघा, ज्यावेळेस या जगामध्ये तुमचं कोणीच नसतं ना, त्यावेळेस फक्त देवच कामी येतो महाराज. या मोहननं देवाच्या समोर गेला, हात जोडले. एक फार सुंदर वाक्य बोलतो बघा, या जगामध्ये माणसांपुढे भीक मागण्यापेक्षा कधीतरी देवासमोर जाऊन भीक मागा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. तो मोहन देवाच्या समोर जातून उभा राहतो, म्हणतो देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय आता मला वाचवणारं कोणीच नाही. तुला उद्या 27 तारखेला कोर्टात यायचंय. महाराज डोळ्यातले अश्रू जगाचा मालक पाहत होता. मोहन आहे असा परत गेला. 27 तारखेचा दिवस उजडला. सकाळचे 10 वाजले आणि 10 वाजता कोर्ट भरला. एका कटघऱ्यात मोहन आहे, एका कटघऱ्यात सावकारांसमोर न्याय देण्यासाठी न्यायाधीश आहे आणि सगळी वृंदावनातली जनता त्या ठिकाणी ती केस पाहण्यासाठी बसलेली आहे. पहिला आवाज झाला. त्या न्यायाधीशानं सांगितलं, अरे जो साक्ष देण्यासाठी येणार होता त्याला बोलवा. त्या शिपायानं आवाज दिला, बाकी बिहारी हाजीर हो. कोणी येत नव्हतं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, दुसरा आवाज झाला, बाकी बिहारी हाजीर हो. असंच म्हणतात ना, म्हणजे हे बी जमतंय आपल्याला, आहे का नाही. परत 10-15 मिनिटं झाले. सगळ्यांचं लक्ष लागलं महाराज त्या दरवाजाकडे. कोण येतंय, कोण येतंय, कोण येतंय. प्रत्येक जण बघत होता. 15 मिनिटं झाल्याच्या नंतर परत शेवटचा आणि तिसरा आवाज झाला, बाकी बिहारी हाजीर हो. आणि आवाज झाल्याबरोबर या मोहननं आपली मान खाली घातलेली आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि मुखामध्ये नाव आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आणि महाराज चमत्कार झाला हो. सुंदर असा पैंजनाचा छन 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 आवाज आहे. सुंदर असा पितांबर घातलेला आहे. सुंदर असा मोर पिसार आहे. सुंदर अशी कमरेला बासुरी आहे. आणि माझा जगाचा बाप बाकी बिहारी त्या कोर्टामध्ये आलेला आहे. आता ऐका, बरेच माणसं म्हणतील संतोष महाराज अशा भाकड कथा सांगू नका. त्यांच्यासाठी सांगेल, भक्तमाल चरित्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये या मोहन नावाच्या दासाची कथा आलेली आहे. अजून सांगू, वृंदावनामध्ये बाकी बिहारीच्या मंदिराच्या बाजूलाच एक घोंगडीवाले बाबा म्हणून मंदिर आहे. कधी गेलात तर बघा. ते घोंगडीवाले बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर ज्याच्यासाठी जगाचा मालक कोर्टात आलता तो मोहन आहे. जगाचा बाप कोर्टात आला. अहो कटघऱ्यात जाऊन उभा राहिला. कटघऱ्यात कोण उभा राहतं? ज्याने एखादा गुन्हा केला असेल तो. कटघऱ्यात गेला. न्यायाधीशानं त्या देवाकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. म्हणे बाकी बिहारी तुम्हीच? म्हणे हो मीच. तुम्ही होतात का? म्हणे यांनी ज्यावेळेस पैसे दिले. म्हणे हो मी होतो. काय सबूत आहे? म्हणे जा या सावकाराच्या घरी, कपाट उघडान बघा. म्हणे 50,000 आणि 6 महिन्याचं व्याज ठेवलेलं आहे. गेले महाराज. न्याय मोहनच्या बाजूने मिळाला. मोहन निर्दोष सुटला. सुटल्याच्या नंतर ज्यावेळेस कोर्ट संपलं त्यावेळेस तो न्यायाधीश त्या न्यायालयातून बाहेर निघत असताना त्यानं समोरच्या पेजवरती मोहन निर्दोष आहे म्हणून स्वाक्षरी केली आणि त्याच्याच पुढच्या पेजवर स्वतःचा राजीनामा दिला. कुणाचा? स्वतःचा राजीनामा दिला. कोर्ट संपल्याच्या नंतर काही पत्रकारांनी त्या न्यायाधीशाला विचारलं, म्हणे साहेब मोहन निर्दोष सुटला खरं आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा का दिला? वाक्य फार सुंदर आहे, नीट ऐका. तो न्यायाधीश काय म्हटला माहितीये? तो न्यायाधीश बोलतो, अरे मला मोहनच्या केसमध्ये न्याय देता येत नव्हता म्हणून जगाच्या मालकाला माझ्या कोर्टात यावं लागलं. नीट ऐका. मला मोहनच्या केसमध्ये न्याय देता येत नव्हता म्हणून जगाच्या मालकाला माझ्या कोर्टात यावं लागलं. अरे ज्यावेळेस मी त्याच्या कोर्टात जाईल त्यावेळेस माझं काय होईल याची तयारी मला करायची म्हणून इस्तिफा. माझा दृष्टांत संपला. आता फक्त थोडे उत्तर द्या. जगाचा बाप कटघऱ्यात येऊन उभा राहिला. कोणासाठी?
मोहनसाठी. या मोहननं काय केलं होतं? असं काय केलं होतं? कृष्ण भजन. महाराज कृष्ण भजन केल्याच्या नंतर जर जगाचा बाप कोर्टात येतो, त्या मोहनवर आलेलं संकट निवारण करतो. एवढा उदार, एवढी ताकद जर कृष्ण नावाची असेल तर मग आपण सुद्धा का कृष्ण नाव घेऊ नये? म्हणून महावैष्णव माऊली ज्ञानोबा सांगतात, राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरण हृदय मंदिरी स्मरण हृदय मंदिरी स्मरण राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साजिरे. हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे आबू दिया करा करा सोडवण आबू दिया करा सोडवण आपुली आपण करा जोडबन. आपुली आपण करा जोडबन. करा सोडवण करा जोडबन. करा सोडवण. वा, टाळी वाजवा एकदा. म्हणून ही दोन नावं महावैष्णव माऊली ज्ञानोबा आपल्याला स्मरायला सांगतात. महाराज एका साधकाने प्रश्न विचारला, महावैष्णव माऊली ज्ञानोबा का या नावाचं स्मरण करायचं? तर आपल्याला आपली सोडवण करायची आहे. आपल्याला आपली सोडवण का करायची? दुसरं कोणी सोडू शकत नाही का? अजिबात. तुम्ही जर म्हणत असाल आमचे आई वडील आम्हाला सोडवतील, आमचा भाऊ आम्हाला सोडवेल, आमची पत्नी आम्हाला सोडवेल, अजिबात नाही. काही माणसं म्हणतात बघा माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे. खरंय का? होय, खरंय का? भाऊ लग्न झाले तुमचं? इथलेच आहेत का? झाले का? खरं प्रेम आहे का बायकोचं आपल्यावर? ते बघा नाही म्हणाले. इथं आहेत का? आलेल्या आहेत का? बघा बघा ते नाही म्हणलेत ना. खरं जाऊ द्या, त्यांचं सोडा. मी सांगतो ना महाराज, हो लय अवघड आहे. 3 वर्षात लय मोठा अनुभव आला त्याची. 3च वर्षात. अहो तुम्हाला काय सांगावं, बायको आपल्यावर प्रेम करत नाही हो, आपल्या पैशावर करते. कोरोना काळामध्ये कीर्तन बंद झाली, कथा बंद झाल्या, ते लॉकडाऊन होतं ना महाराज, कुठंच जाता येणं गेलं. गेल्याच्या नंतर महाराज असं आता नेमकं आमच्या बायकाला सवय लागलेली असते बघा. रोज महाराज घरी आला की काय करते? कळाल तुम्हाला आहे की नाही? घरी आला की पाकिट हातात असते. आता कीर्तन नाही काय नाही, मी घरीच महाराज. आता तिला काही म्हणता बी येईना ना. आता तिला सवय लागलेली, ती रोज पाकिट घ्यायची. एका दिवशी सहज मी दारात बसलो होतो महाराज असं खुर्चीवर बसल्याच्या नंतर, आता तिला मला काही बोलता येणं गेलं म्हणून दारात एक कुत्रा आलं होतं. तिनं कुत्र्याकडे पाहिलं, दाजी काय म्हणे माहिती का? हाड मी येली, वर्ष झालं घरी आहे, कीर्तन नाही, पाकिट नाही. कोणाला? कुत्र्याला नाही, मला. कोणाला? हे बायकाच आहे. लय महाराज बरेच जण असं म्हणतात बायकोचं माझ्यावर प्रेम. अजिबात नाही, अजिबात नाही. बघा 1-2 म्हातारी जोडप इथं जवळ बाजार कोणता आहे? वांबोरीचा. वांबोरीच्या बाजारात हिंडू लागले, हातात धरलेला. म्हातारी 70-80 वर्षाचे असतील. हातात हात आणि बाजारात फिरू लागले सहज योगायोगानं. आता येतानाच मी त्यांना पाहिलं. आता येताना पाहिल्याच्या नंतर मी विचार केला, म्हणलं एवढं वय झालंय म्हाताऱ्याचं तरी सुद्धा किती प्रेम आहे म्हातारीवर. मला राहवलंच नाही, मी गाडी थांबवली, खाली उतरलो, त्या म्हाताऱ्या जवळ गेलो. म्हटलं बाबा 80 वर्ष वय झाले तरी सुद्धा आजीवर एवढं प्रेम करता, अजून आजीचा हात हातात आहे. म्हातारा म्हणे महाराज कशाचं प्रेम आणि कशाचं काहीचा हात सोडा की लुगड्यात दुकानात घुसती. त्याच्यामुळे हात विठाला. संसारातलं प्रेम हे स्वार्थापोटे, तुम्हाला इथं कोणी वाचवणार नाही. किती सुंदर भाव आहे बघा. या प्रपंचातले नाते कसे आहेत? साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढेगी केवल मकान तक. अर्धांगिनी म्हणजे बायको. तिला अर्धांगिनी काऊन म्हणतात माहितीये का बाबा? बायकोला अर्धांगिनी काऊन म्हणतात माहितीये का? लग्न झाल्याच्या नंतर अर्धा अंग पण राहत नाही. आता माझ्याकडे पाहून तुम्हाला कळालंच असेल. मला बरेच जण म्हणतात. आणि पुन्हा महत्वाचा पॉईंट सांगू का? महाराज म्हटलं की महाराज कसा?
असा डेअरीवाला पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत. महाराजाला 3 गोष्टी पाहिजेत, दाढी, गाडी आणि बॉडी. आता मला दाढी आहे, गाडी आहे, पण बॉडी का हो येते माहीत मला नाही वाटत येईन म्हणून सांगतो ऐका. अर्धांगिनी बायको, बायको कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत? स्मशानापर्यंत पण नाही महाराज. अर्धांगिनी फक्त ही दारापर्यंत असते. आमच्या इकडे बायको फक्त दारापर्यंत आहे, माणूस मेल्याच्या नंतर. आता प्रत्येक भागातली वेगळी प्रथा आहे बघा. साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, और बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाग तक. पोरग पेटवायला काडी लावायला कोण? पोरग. मग महाराज आपल्याला संसारातलं कोणी सुद्धा सोडवणार नाही. मग काय करायचं? इससे तू आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. अभंगात या. रामा रामा बोल रे, कृष्ण कृष्ण बोल, राम कृष्ण बोल रे, राम कृष्ण बोल. म्हणून महावैष्णव माऊली ज्ञानोबा म्हटले, रामकृष्ण नावाचं भजन करा, कारण या संसारातला आपल्याला कोणी सुद्धा सोडवणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. आपुलिया आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. वेगानं हे संसार नावाचं बंधन तोडा, कारण आपल्याला आपण सोडू शकतो. असे 2 चरण थोडक्यात तुमच्या समोर ठेवले. मला असं वाटते जवळजवळ आपली वेळ संपली आहे, बरोबर ना? एकदा सर्वांनी असं फ्रेश बसा बरं. असं बसले, हात आणलेत ना सोबत? तुम्ही ज्यांनी ज्यांनी सोबत आणलेत त्यांनी वर घ्या. पाठीमाग बसलेले दिसतंय मला. हा, घेतले सगळ्यांनी? दाजी जाणार आहेत का थांबणार आहेत? कीर्तन झालं? थांबणार. ते बघा हात वर ये असं. मावशी खाली ना घेऊ. माऊ बरं आहे ना? परीक्षा संपल्या? चालू आहे? चालू. ते बघा हात वर ये असं असं. खाली घ्यायचं कोण सांगितलं तुम्हाला? 2 तास आमच्या घशाला त्रास आहे, तुम्हाला होते ना थोडं 5 मिनिटं हाताला, काय बिघडतंय? सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे हरे हरे. विठोबा Bye.
माये मुबारक माये मुबारक माये रब्बारक माई टाळी टाळी रब्बारक माई रब्बारक माई रब्बारक माई कुंडली कबरला हारी टाळी वाजवा एकदा. तुम्ही तुमच्यासाठीच, कारण तुम्ही भजन केलं ना, उपकारच केले आमच्या, हाय का नाही. रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. महाविष्णू माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मी जो तुम्हाला उपदेश केला, हा उपदेश फक्त मी तुम्हालाच केला नाही, तर हा उपदेश मी स्वतः माझ्या जीवनामध्ये अगोदर आत्मसात केला. रामकृष्ण नावाची माळा मी स्वतः माझ्या ध्यानात जपली. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेवा झाली रामकृष्ण माळ ज्ञानदेवा झाली रामकृष्ण माळ ज्ञानदेव धनी कृष्ण माला ज्ञानदेव धनी कृष्ण माला हृदय मंदिरे मूर्ती दया हृदय जीवाला श्रीमूर्ती राया बोली आपण सोडवल बोली आपण सोडवल संसार बंधन संसार बंधन संसार संसार बंधन संसार संसार बंधन हे संसार संसार बंधन हे संसार बंधन तोडावेगी संसार ही संसार बंधन तोडावेगी आपुली आपण करा सोडवल आपुली आपण करा सोडवल ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया. मी स्वतः रामकृष्ण नावाचं भजन अंतकरणातून मी केलंय आणि त्यानंतरच तुम्हाला उपदेश केला. असा अभंगाचा सरळ सोपा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अभंगाचा भाव असाच असेल असं माझं बिलकुल मत नाही. अभंगाचा भावार्थ तुम्हाला पटावा असा माझा अजिबात हेतू नाही, पण तुम्हाला कोणालाच पटू नाही एवढं बेकार काय म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केलाय. आपलं कीर्तन संपलंय. जाता जाता फक्त एक 5 मिनिटं मी तुमची घेणार आहे. घेऊ का? तुम्ही नाही म्हणले तरी घेणार आहे. 5च मिनिटं फक्त सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली आपलं कीर्तन संपलंय. पण कीर्तन संपलंय तरी सुद्धा जाता जाता फक्त 2च गोष्टी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संस्कृतीला जपा. आता कीर्तन नाही ऐकलं तुम्ही काही हरकत नाही, फक्त 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊ नये का. आपली संस्कृती जपा. माझं बोलण्याचा अधिकार नाही किंवा मी तेवढ्या वयाला पात्र होत नाही, पण तरी सुद्धा सांगून जाईल.
आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं वारं चालू आहे महाराज. कशाचं? जातीवादाचं. बरोबर आहे. सगळ्यात मोठं भयानक एक वादळ चालू आहे जातीवादाचं. प्रत्येक जण मी या जातीचा, मी या जातीचा, मी या जातीचा बोलतोय. पण मायबाप एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून काही दिवसाच्या नंतर तर अशी वेळ येणार आहे की महाराज काही काही गोष्टी बोलू नये पण बोलून जातो. आज समाजामध्ये तुम्ही फिरत असताना बघा आपल्या संस्कृतीला किती धोका आहे. इथं बसलेल्या बऱ्याच अशा माझ्या भगिनी आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझा अधिकार नाही बोलायचा तरी सुद्धा बोलून जातो. तुम्ही मुस्लिम समाजातली एखादी अशी महिला पाहिली का हो, जिनं शॉर्ट कपडे घातले आणि बाजारामध्ये फिरतीये? पाहिली का? पाहिली? मुस्लिम समाजाच्या एखाद्या स्त्रीकडे जर पाहिलं तर तिचे डोळे सुद्धा दिसत नाहीत, एवढं तिनं अंग झाकलेलं असतं. आणि कधी कधी शोकांतिका या गोष्टीची वाटते की आमच्या हिंदू धर्मातल्या मुलींना शॉर्ट कपडे घालणं म्हणजे फॅशन वाटते महाराज. दुसरा भाव सांगून जाईल, आपल्याला आपली संस्कृती जपायची, आपल्याला आपला धर्म जपायचा आहे. बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी एकच वाक्य बोलेल, जुन्या काळामध्ये जर तुम्ही कधी एखाद्या लहान बाळाला उठून उभं केलं आणि त्याला जर विचारलं ना तुला मोठं झाल्यावर कोण व्हायचंय, ते छातीवर हात ठेवून सांगायचं, आई बाबा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचा आहे, मला माऊली ज्ञानोबा यांचा भक्त व्हायचा आहे, वारकरी व्हायचा आहे. पण आजच्या एखाद्या लेकराला जर तुम्ही उठून उभं केलं तर ते लेकरू कीर्तनकार, कथाकार, मावळा म्हणत नाही हो, ते छातीवर हात ठेवून सांगतो, आई मला शाहरुख खान व्हायचं, मला सलमान खान व्हायचं. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. बघा जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवबाचा, महावैष्णव माऊली ज्ञानोबा तुकोबरायांचा फोटो होता. अरे आजही आहे, पण त्या काळातला फोटो फक्त घरात होता आणि आजचा फोटो आपल्या टू व्हीलर वरती, फोर व्हीलर वरती, आणि तीच टू व्हीलर फोर व्हीलर आपण बिअर बार रेस्टॉरंट समोर नेऊन उभी करतो. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. म्हणून धर्म जपा, संस्कृतीचं रक्षण करा. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, मी नेहमी माझ्या कीर्तनात बोलत असतो, मायबापाची सेवा करा. बरेच कीर्तनकार म्हणत असतील महाराज, बऱ्याच कीर्तनकाराचा काहीचा धंदा झालाय आई सांगणं, बाप सांगणं. काही माणसं सुद्धा म्हणतात महाराज कीर्तनामध्ये कीर्तनकार फक्त एवढंच करतो, अर्धा तास आई सांगतो, अर्धा तास बाप सांगतो आणि कीर्तन संपवतो. पण मायबाप, आज तुम्हाला आम्ही किती जरी तुकोबरायांचं, ज्ञानोबरायांचं चरित्र सांगितलं तरी तुमच्या डोक्यात जात नाही. आणि मला माहिती आहे कीर्तनानं लोक सुधरत नाहीत आणि तमाशा पाहून बिघडत नाहीत. आजची समाजाची रीत आहे. पण कीर्तनामध्ये मायबाप सांगावे लागतात, कारण आपल्या धर्माची आजची ती स्थिती आहे. का सांगायचे मायबाप? कोणता कीर्तनकार कशासाठी सांगतो मला माहिती नाही, पण मी मायबाप कीर्तनात सांगतो कारण माझ्या जीवनातला अनुभव आहे महाराज. ज्याच्याकडे जी गोष्ट नसते त्याला त्या गोष्टीची किंमत कळत असते. मायबाप फक्त 4 वर्षाचा होतो त्यावेळेस माझ्या जीवनातला बाप गेला, आणि आता 3 वर्षापूर्वी आमच्या घरातलं आई नावाचं छत्र सुद्धा हरवलं. मला माहितीये मायबाप आपल्या लेकरासाठी काय करतात. अहो 5वीला शिकायला होतो, बाप वारलेला, घरामध्ये बाप नव्हता, फक्त आई होती, परिस्थिती अतिशय गरिबीची. मी माझं चरित्र सांगतोय, हा याच्या पाठीमागचा भाव नाही. मायबाप आपल्या लेकरासाठी काय करतात नीट ऐका. अरे घरातली परिस्थिती एवढी बिकट होती, मला ज्यावेळेस आईनं संस्थेत शिकायला टाकलं त्यावेळेस माझ्या संस्थेची फी होती 2,500 रुपये. पण 2,500 रुपये म्हणजे त्यावेळेस 25,000 सारखे होते हो. पण ते पैसे भरण्याची लायकी नसताना सुद्धा माझ्या माईनं मला संस्थेत टाकलं. अहो लोक शेतात विहिरी खांदतात, विहिरी, अहो लोक काम करतात, विहिरी खांदायचं, त्या लोकांसोबत, त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या माईनं काम केलं. रुपया जमा केला आणि माझ्या संस्थेची 2,500ची फी भरली. आज संतोष महाराज या व्यासपीठावर जर उभा असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. पण कधी कधी वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या माईनं मला या व्यासपीठावर उभा राहण्याचा अधिकारी बनवलं, आज तीच माई या जगामध्ये मला पाहण्यासाठी नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप घरामध्ये आहेत, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत, तोपर्यंत मायबापाची सेवा करा. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा वेडावाकडा शब्द आला असेल, 2 हात, 3रं मस्तक तुमच्या चरणावरती.